नमस्कार, मी हेमाली स्वागत करते तुमचं गिफ्ट अँड आर्टच्या नऊवारी कटिंग स्टिचिंग क्लासेसमध्ये। तर आज नऊवारी कटिंग स्टिचिंग क्लासेसचा पहिला दिवस आहे। तर पहिल्या दिवशी आपण आज बघणार आहोत की नऊवारीसाठी माप कसे घ्यायचे। तर नऊवारी साडीसाठी 3 माप लागतात हे आपल्याला माहीतच आहे, पण माप घेताना कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आपण हे पण बघणार आहोत। तर सर्वात पहिला माप म्हणजे कमरेपासून पायापर्यंतची लांबी। तर ती कशी घ्यायची, तर कमरेपासून पायापर्यंतची लांबी आपण घेणार आहोत। तर इथे कमरेला 1 नंबर आहे टेपवर इथे ठेवायचा आणि पाय जमिनीला खालपर्यंत टच होते तिथपर्यंत आपल्याला माप घ्यायचा आहे। तर हा माप येतोय 38 इंच 38 इंच। तर दुसरा माप घ्यायचा आहे आपल्याला सीट घेरचा, म्हणजे तो कमरेच्या थोडा खालून माप घ्यायचा आहे आपल्याला। तर हा माप आलेला आहे 42 इंच म्हणजे 42 इंच। आता तिसरा माप आपल्याला मोहरीचा घ्यायचा आहे। मोहरीसाठी माप घेताना म्हणजे पायच्यासाठी माप घेताना पाय असा थोडा वरी करायला लावायचा आणि इथून असा गोल असा आपल्याला माप घ्यायचा आहे। तर हा माप आलाय 12 इंच। तर आपण नऊवारीसाठी 3 माप घेतले आणि 3च माप घ्यायचे असतात। पण जर कस्टमरला बघितल्यावर तुम्हाला वाटत असेल की सीट घेरपेक्षा कमरेचा माप जास्त आहे, तर तुम्ही कमरेचा माप पण घ्या। आणि जर सीट घेरपेक्षा कमरेचा माप जास्त निघाला तर कटिंग करताना कमरेचा माप लक्षात ठेवायचा, सीट घेरचा माप विसरायचा। असं सहसा होत नाही, पण जर झाले तर कमरेचा माप लक्षात ठेवावा। तर आता आपण कमरेचाही माप घेणार आहोत। कमरेचा माप आहे 36 इंच 36 इंच। तर हा सीट घेरपेक्षा कमीच आहे, तर आपण कटिंग करताना सीट घेरचाच माप लक्षात ठेवणार। असं केव्हा होते, जेव्हा प्रेग्नंट लेडी असते तेव्हा कमरेचा माप लक्षात ठेवावा। आणि तेव्हा कमरेपासून पायापर्यंतची लांबीचा माप घेताना इथून माप न घेता इथून घ्यावा आणि कस्टमरलाही विचारून घ्यावे। तर खूप जणांना प्रश्न पडतो की मांडीत साडी टाईट होत आहे, तर मांडीचा पण माप घ्याव का? तर नाही, मांडीचा माप नाही घ्यायचा। लावणी साडी फिटिंगमध्ये असते तेव्हा आपल्याला मांडीचा माप घ्यावा लागतो। जेव्हा आपण लावणी साडी शिकणार आहोत तेव्हा आपण त्याचाही माप बघू, तेव्हा आपण मांडी घेर, गुडघा घेर सगळे माप घेऊ। तर लहान मुलीचा पण माप घेताना आपण अशाच प्रकारे माप घेणार। तर आज आपण बघितलं की नऊवारी साडीसाठी आपण माप कसे घेतो। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नऊवारी साडी शिवणार आहोत। तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आज आपण नऊवारी साडीसाठी माप कसा घ्यायचा हे बघितलं, पण याच्या आधी 30 दिवस मी नऊवारीशी संबंधित 30 टिप्स दिलेल्या आहेत। तर त्या व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे नऊवारी शिकायला आणि समजायला तुम्हाला आणखीन सोपे होईल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि ज्यांना नऊवारी शिकायची इच्छा आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।